मॉर्निंग स्टुडंट. मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उत्पादकतेचे महत्त्व हे बघत होतो. तर त्यामध्ये उत्पादकतेचे महत्त्वामध्ये आपल्याला 2 पॉईंट हे बघितलेले होते. पहिलं होतं आर्थिक आणि औद्योगिक यशाचे माप आणि दुसरं पॉईंट होतं नियोजनाचे महत्त्व. म्हणजे उत्पादन प्रक्रिया राबवताना नियोजन हा किती महत्त्वाचा असतो हा एक महत्त्वाचा होता. आणि आर्थिक आणि औद्योगिक यशाचे माप हे उत्पादन प्रोडक्टवरती म्हणजेच उत्पादकतेवरती अवलंबून असते. जोपर्यंत कारखान्याचं उत्पादन हा चांगल्या पद्धतीने होत असेल आणि आयात निर्यात त्याची होत असेल तर तेवढा नफा त्या कारखान्याला मिळत असतो आणि त्यातूनच आर्थिक त्याच्या कारखानदाराची उन्नती होत असते आणि त्याचबरोबर भारताच्या आर्थिक व्यवस्थेला सुद्धा त्याचा पाठबळ मिळत असतो. तर अशा प्रकारे आपण ह्या 2 घटक बघितलेले होते महत्त्वापैकी, उत्पादकतेच्या महत्त्वापैकी. आज आपण उर्वरित घटक बघणार आहोत. त्यामध्ये तिसरं घटक आहे संरक्षणासंबंधी निर्णय घेण्यास सहाय्यक. म्हणजे उत्पादनाच्या महत्त्वामध्ये संरक्षणासंबंधी निर्णय घेण्यासाठी सहाय्यक असतं. म्हणजे जेव्हा आपण उत्पादकतेचा अभ्यास करू, म्हणजे उत्पादन कशा प्रकारे करायचं आहे, किती करायचं आहे, किती आपली आयात आहे, किती निर्यात आहे, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण नियोजनपूर्वक ठरवू आणि त्याच्यानंतर त्याचा अभ्यास करू, तेव्हा संरक्षणासंबंधी म्हणजे एखाद्या वेळेस संरक्षणासंबंधी निर्णय म्हणजेच काय, तर आपण बाजारपेठा बंद आहे आणि आपण उत्पादनावरती उत्पादन करत आहोत, तर तो माल तसा स्टॉक पडून काही काळाने तो व्यर्थ जाईल किंवा त्या मालाचे समोर जाऊन किंमत वाढणार नसेल आणि आपण जास्त किमतीत तो माल आधीच उत्पादन करून टाकत आहोत आणि नंतर समोर जाऊन जर त्याची किंमत घटत असेल तर त्यामुळे जो काही तोटा होतो तो मालकाला सहन करावा लागतो. त्याचा फटका हा सगळ्याच औद्योगिक करणाला बसत असतो. म्हणजेच त्या कारखान्यातील नोकरदार वर्गापासून कर्मचारी वर्गापासून तो तोटा सहन करावा लागतो आहे. म्हणून संरक्षणाच्या दृष्टिकोनातून जर निर्णय घ्यायचा झाला तर आधी उत्पादकतेवरती अभ्यास करायचं, नियोजन करायचं, त्याच्यानंतर संरक्षणावरती निर्णय घेण्यास सहाय्यक ठरत असते. म्हणूनच उत्पादकतेचे महत्त्व याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की संरक्षणासंबंधी निर्णय घेण्यामध्ये सहाय्यक ठरत असते. तर त्याच्यानंतर कधी कधी काय असते की उत्पादनाची निर्मिती ही करताना आपल्याला कुठल्या गोष्टीपासून संरक्षण होणार आहे, कुठल्या गोष्टीपासून या उत्पादनाचं संरक्षण करावं लागणार आहे. मग तो उन्हाळ्यापासून आहे, मग तो जर थंड प्रदेशामध्ये थंड वातावरणात खराब होणारा आहे किंवा असे कुठला आपण प्रोडक्ट निवडत आहे त्यापासून त्या म्हणजे उत्पादनाची संरक्षण करण्यापासून आपल्याला आधी नियोजन करावं लागते आहे. त्यासाठी हा संरक्षण निर्णय घेण्यास सहाय्यक हा उत्पादनावर करत असतो. म्हणजे जर खूप नाजूक प्रोडक्ट असेल तर त्याला खूप जास्त प्रमाणे संरक्षण करावं लागतो आहे. त्याच्यासाठी उत्पादन हा एक महत्त्वाचा भाग आहे की सगळ्या औद्योगिक व्यवस्थेला सुरळीतपणे चालवायसाठी उत्पादकतेचे महत्त्व नेमके कसे हे आपल्याला समजून घ्यावं लागते आहे. म्हणजे उत्पादन आपण करतो आहे पण ते कुठल्या पद्धतीचा करायचा, आपल्याला किती पैसे गुंतवायचे आहे, कशा प्रकारचं उत्पादन निर्माण करायचं, ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव म्हणजे विचार करून, बाहेरच्या गोष्टीचा विचार करून, आपल्याजवळ असलेल्या आर्थिक गोष्टीचा विचार करून आणि उत्पादकतेच्या संरक्षणाचा विचार करून त्याच्यानंतर आपण समोर आर्थिक पाऊल ठेवून आपण उत्पादन हा उभा करत असतो किंवा कारखाना एखादी उभा करत असतो. तर तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी अभ्यास केला जातो आहे. तर त्याच्यानंतर आहे चौथा पॉईंट विमा व श्रमकल्याणाच्या योजनेस सहाय्यक. जेव्हा उत्पादन आपण करत आहोत तर विमा आणि श्रमकल्याण योजना हे सहाय्यक आहे की कधी कधी काय होतं, उत्पादन करत आहे, उत्पादन प्रक्रिया एखादा माल आपण उत्पादन करून गोडाममध्ये ठेवत आहोत आणि तशा वेळेस कधी अचानक गोडामला आग लागत आहे किंवा तर त्यासाठी विमा कवच असणे किंवा विमा श्रमकल्याण योजना सहाय्यक आहे का, ह्या सगळ्या गोष्टी ते सुद्धा महत्त्वाचा उत्पादनावरती ठरत असतो आहे. त्यानंतर आहे विवेकीकरणाच्या योजनेत प्रभावाचे अध्ययन. तर यामध्ये विवेकीकरण आणि वैज्ञानिक प्रबंधकाच्या योजनांची उत्पादनाच्या वृद्धीत कोणत्या मर्यादेपर्यंत योग दिला आहे हे निश्चित करण्यासाठी सुद्धा याचे अध्ययन करणे सोयीचे ठरत असते. म्हणजेच वैज्ञानिकाच्या प्रबंधकानुसार म्हणजे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून कुठपर्यंत आपल्याला औद्योगिकरण करता येईल किंवा उद्योगमध्ये वृद्धी करता येईल ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यास भाग पाडत असते. त्यानंतर तांत्रिक परिवर्तनाच्या प्रभावाचे अध्ययन.
तांत्रिक परिवर्तन म्हणजेच काय, कधी कधी कारण उद्योगीकरण आलं म्हणजे तांत्रिकीकरण आलं, त्याच्यामध्ये उद्योगीकरणामध्ये नवनवीन मशीन, नवनवीन तांत्रिकीकरणाचा समावेश करून आपण उत्पादन निर्माण करत आहोत, तेव्हा त्या तांत्रिकीकरणामध्ये बदलता म्हणजे कुठल्या बिघाड आला किंवा त्या तांत्रिक बदल उत्पादन रोजगाराचा काय प्रभाव पडतो आहे, म्हणजेच काय, त्या तांत्रिक बदलाचा उत्पादन आणि रोजगारावरती प्रभाव पडताना दिसतो आहे. कारण जसा जसा कधी कधी काही मशीन ही कधी चांगल्या प्रकारे चालत असते, कधी मशीन चालत येत नाही, कधी मशीन चालवणारे मिळत नाही, म्हणजे तांत्रिकीकरणाचा उत्पादनावरती प्रभाव पडताना आपल्याला दिसतो आहे. आणि ह्यासाठी तांत्रिक परिवर्तनाच्या प्रभावाचे अध्ययन करणे किंवा अध्ययन असणे हे महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर आहे दुसरं, पुनर्वसनाच्या योजनांची निर्मिती. आणि उत्पादकाच्या आकड्याच्या आधारावरच दुर्लक्ष आणि दोषयुक्त अर्थव्यवस्था पुनर्वसनाची योजना बनवलेली जाते आहे. म्हणजेच काय तर, म्हणजे एखादा उत्पादन प्रक्रिया राबवतो आणि त्या उत्पादन प्रक्रियेवरती म्हणजे त्या उत्पादनाच्या आकड्यावरती अर्थव्यवस्था कशी आपल्याला टिकवता येईल किंवा त्या उत्पादनाच्या आकड्यावरती दुर्बल आणि दोषयुक्त अर्थव्यवस्था ही आपल्याला पुनर्वसनाची योजना बनवता येते. जर चांगल्या प्रकारे उत्पादन होत असेल तर अर्थव्यवस्था ही चांगल्या प्रकारे अर्थ म्हणजे पैसा, पैसा हा चांगल्या प्रकारे तो मिळत असतो. आणि त्याच्यासाठी पुनर्वसनही चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. पण जर अर्थव्यवस्थेमध्ये बदल होत असेल किंवा उत्पादन प्रक्रिया ही चांगल्या प्रकारे होत नसेल, तर दोषयुक्त असेल, तर त्यासाठी अर्थव्यवस्थेत सुद्धा याचा दोष निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पुनर्वसन योजनांची निर्मिती हा एक अभ्यास करणे उत्पादनाच्या याच्यामध्ये फार महत्त्वाचा आहे. तर अशा प्रकारे उत्पादकतेचे महत्त्वामध्ये जेवढे 7ही पॉईंट हे महत्त्वाचे आहेत आणि ते आपण क्लिअर केलेले आहेत. त्याच्यानंतर औद्योगिक उत्पादकतेवरती प्रभाव पाडणारे घटक. आणि आता जे काही उत्पादन प्रक्रिया राबवत असतो आणि जे काही औद्योगिकरण प्रक्रियेमध्ये उत्पादन प्रक्रिया होत असतात, त्या उत्पादन प्रक्रियेवरती अनेक असे प्रभाव पाडणारे घटक आपल्याला दिसतात. कारण कुठलाही तांत्रिककरण असो की मग तो साधा कुठलाही उद्योग असो, साधे कुटील उद्योग असेल तरी त्याच्यावरती काही प्रभाव पडणारे घटक आपल्याला दिसतात. कारण शेतीवरती जरी अवलंबून असणारे उद्योग असेल तरी शेतीच्या माध्यमातून उत्पादन होत असताना त्या शेतीच्या पिकातून निघणारी पीक किती प्रमाणात निघत आहे त्याच्यावरती, कधी पूर आहे, दुष्काळ आहे, अशा गोष्टी जेव्हा अनुभव येतात, त्यामुळे उत्पादनता ही कधी कधी पूर परिस्थितीमुळे पिका येत नाही किंवा कच्चा माल हा मिळत नाही, त्याच्यामुळे उत्पादन प्रक्रिया ही बंद पडून जाते. तर त्याच्यामुळे हे जे काही घटक आहेत ते प्रभाव पाडणारे घटक आहेत. मग त्याच्यामध्ये तांत्रिक घटक आहे, कधी पैशाचा अभावामुळे जर उत्पादन निर्मिती होत नाही, तो